आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील श्री साई प्रतिष्ठान व शहरवासी आयोजित साई चरित्र पारायण सोहळा व भव्य कीर्तन महोत्सवास आज 2 जानेवारी रोजी सकाळी मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला। देवळाली प्रवरा बाजार तळावर गेल्या 11 वर्षापासून महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या आधिपत्याखाली साई पारायण व कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं। यंदाचं हे 12वं वर्ष आहे। आज सकाळी भक्तिमय वातावरणात देवळाली प्रवरा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे यांच्या हस्ते ध्वजारोहण, कलश पूजन व मूर्ती अधिष्ठान संपन्न झालं। यावेळी दिनेश जोशी व तुषार जोशी यांनी पौरोहित्य केलं। त्यानंतर पारायण व्यासपीठ चालक गणेश मुसमाडे यांच्या नेतृत्वाखाली साई चरित्र पारायण सोहळ्यास प्रारंभ झाला। यावेळी शेकडो महिला व पुरुष पारायण वाचनास बसलेले आहेत। दररोज आरती, कीर्तन, नाश्ता व 2 वेळेस भव्य महाप्रसाद आदी दैनंदिन कार्यक्रम संपन्न होणार आहेत। राज्यातील नामांकित कीर्तनकारांचं कीर्तन श्रवणाचा लाभ भाविकांना मिळणार आहे। भव्य दिव्य मंडपाची उभारणी देवळाली प्रवरा बाजार तळावर करण्यात आली आहे। साई नामाच्या गजरानं देवळाली प्रवरा शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। भाविकांचा मोठा उत्साह या सोहळ्यात अनुभवायला मिळतोय। या सोहळ्यात भाविकांनी सहभागी व्हावं असं आवाहन श्री साई प्रतिष्ठान व शहरवासियांनी केलंय। आवाज जनतेसाठी श्रीकांत जाधव सह ऋषी राऊत, देवळाली प्रवरा, राहुरी। भक्तिभावे परिसुद्धा तेवढे श्रेय तुडेला आता सुद्धा विचार करावा चित्ता प्रणिदा कारणे हृदयतेने गुरुपद प्रेम भुवाळेल प्रमाणात क्षेम नलगे गुणेष्ठाने वैल परम कल्याण मनाला विकायचा निर्बंध वाळेल पदाशून छंद सहज दिला विषय बंध परमानंद घडवलेलं। नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा।